नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूजमध्ये मुख्य संपादक डी.एल. वाघमारे आपले सरस्वागत करतो. आज आपण ह्या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबां या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, मराठवाड्यामध्ये आलेले आहेत. प्रथम आपण त्यांचं पोलीस क्राईम न्यूजच्या वतीनं स्वागत करूया आणि ज्या कारणासाठी ते ज्या कारणासाठी ते ह्या ठिकाणी आलेले आहेत, त्यावर आपण सविस्तर चर्चा करूयाच. पण पहिल्यांदा आपण त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ. जरूर. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या या पोलीस क्राईम न्यूज चॅनेलला माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जास्तीत जास्त लोकांनी हा चॅनेल बघावा आणि खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ हा मजबूत करण्याचा समाजाने आणि लोकांनी प्रयत्न करावा. धन्यवाद सर. साहेब, खरोखरच तुम्ही ज्यावेळेस लातूरला येणार आहेत म्हणून कळाल्यानंतर सर्वांमध्ये म्हणजे एक असा जोश निर्माण झाला, की ज्याचा जीव गेलाय तो सुद्धा जिवंत झाल्यासारखं त्याला वाटायला लागलं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, की आपण मुंबईला यशस्वीरित्या आपण अ, ब, क, ड ला मोर्चाचं नेतृत्व करत असताना कोणत्याही जातीला असं दुखवलं नाही किंवा एका शब्दाने त्यांना असं काहीच प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. ज्या उपवर्गीकरणाच्या समर्थनात जी जात आहे, मातंग समाजाची जात आहे, त्यांना सुद्धा तुम्ही कुठंतरी आपलंसं करून त्या मोर्चाच्या भाषणामध्ये घेतलंय. त्याबद्दलही तुमचं मनापासून स्वागत करतो. साहेब, उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? पहिला प्रश्न. मी पहिल्यांदा एक सांगतो की आमचा हा लढा कुठच्याही जातीविरुद्ध नाही, तो आमचा सरकार विरुद्ध आहे. कारण सरकारने न मागता अशा पद्धतीनं हे उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करते आणि आपसामध्ये जे अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या जाती आहेत त्यांच्यामध्ये अबकड करून आपसामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते, असं आमचा म्हणणं आहे. आता उपवर्गीकरण म्हणजे काय, तर इथे आज म्हणजे सध्या 2011च्या याच्याप्रमाणे खरं म्हणजे सेन्सस जर बघितला तर 18% आसपास आज शेड्यूल कास्टची या महाराष्ट्रामध्ये संख्या आहे. तरी आपल्याला 13% आरक्षण मिळतंय. आणि ते मिळत असताना सुद्धा बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं की हा जो अनुसूचित जातीचा वर्ग आहे त्याला बाबासाहेब आंबेडकर कधी अनुसूचित जाती म्हणत नव्हते, त्याला डिप्रेस क्लास या नावाने बाबासाहेब आंबेडकर संबोधायचे. आणि डिप्रेस क्लास म्हणजे एक वर्ग, हे जात नाही. कारण बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये बाबासाहेबांनी असं लिहिलं आहे की हिंदू धर्म 4 वर्णात विभागलेला आहे. एक ब्राह्मण आहे, दुसरा क्षत्रिय आहे, तिसरा वैश्य आहे आणि चौथा शूद्र म्हणजे ओबीसी, म्हणजे तेली माळी कोळी हे त्याच्यामध्ये येतात. तर तो हे 4 वर्ग झाल्यानंतर ज्याला या देशामध्ये अस्पृश्य ठरवण्यात आलेला आहे आणि ज्याला कधी म्हणजे ब्राह्मणाने कधी त्याचं घरी कुठचं कार्य केलं नाही. म्हणजे जे काही 1910 मध्ये जेव्हा पहिल्यांदा या देशामध्ये जनगणना करण्याचा ब्रिटिश सरकारने केलं, तेव्हा त्यावेळच्या ब्रिटिश सरकारने असं ठरवलं की या इथं वेगवेगळ्या जातींची आपण जनगणना करावी आणि त्या पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा ती केली. आणि त्याच्यामध्ये या वर्गाला, अस्पृश्य वर्गाला कुठे टाकावं आणि कोण अस्पृश्य ठरवावे त्याचा एक क्रायटेरिया ठरवला. 10 त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये एकतर ज्या जातींना अस्पृश्य गणलं गेलं, ज्यांना ब्राह्मण कधी त्यांच्या घरी कुठच्याही पूजेला गेले नाही किंवा यांनी ब्राह्मणांना कधी बोलवलं नाही, आणि म्हणजे जे गाई आणि बैलाचं मांस खातात अशा अनेक किंवा मेलेली गुरंढोरं खातात, असे 10 क्रायटेरिया लावून त्या सर्व समूहाला एकत्र करून त्यांना डिप्रेस क्लास नावाने त्यांनी त्यांची मोजणी केली. आणि त्यालाच पुढे संविधानामध्ये अनुसूचित जाती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सर्व जातींना 13%, त्या काळामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 13% असल्यामुळं 13% आरक्षण मिळालेलं आहे. आणि त्याचं आता डिव्हिजन करण्याचं, अबकड करण्याचं सरकारचं असं म्हणणं आहे की या अनुसूचित जातीमध्ये काही जाती या पुढारल्या गेल्यात, काही जाती मागे राहिल्यात आणि त्यामुळं पुढारलेल्या जातींचं आरक्षण कमी करून
मागासलेल्या जातींना जास्त आरक्षण देऊन आम्ही त्या जातींचं पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, अशी सरकारची भूमिका आहे. परंतु ह्याच्यामुळं हे सरकारचं म्हणणं अत्यंत अयोग्य आहे. कारण पहिल्यांदा एक तर हा एक वर्ग आहे, काही जात नाही. आज तुम्ही पाहिलं असेल की अनुसूचित जातीमध्ये ज्या जाती आहेत त्यांना ती नाव म्हणजे जात आपण म्हणतो, पण ते खरं म्हणजे जाती नाही आहेत. तर ते त्यांच्या कामाप्रमाणे नावं पडलेली आहेत. चर्मकार म्हणजे जे आपले चामड्याशी काम करतात, ढोर म्हणजे जे कातळं काढतात किंवा मोची चप्पल शिवतात, या पद्धतीची नावं आहेत. आता तुम्ही म्हणा मग महार मग कसं नाव पडलं, तर हा समाज असा होता या महाराष्ट्रामध्ये जो कधी मनुवाद्यांच्या दावणीला बांधला गेला नाही. आणि त्यामुळे मनुवाद्याने या समाजाला सर्वात मोठा शत्रू असं म्हटलं. महा म्हणजे मोठा, अरी म्हणजे शत्रू, यामुळं महार असे या एका समूहाला त्यांनी नाव दिलं. अशा पद्धतीने हे वेगवेगळे समूह एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की हे एक एक संघ आहेत. होमोजिनियस ज्याला बाबासाहेबांनी इंग्रजीत म्हटलंय. आणि त्यामुळे याचं डिव्हिजन करणे योग्य नाही असं 2004ला सुप्रीम कोर्टाच्या 5 जणांचा जो बेंच होता, त्या बेंचने त्यावेळेस जजमेंट दिली. त्यानंतर हे उपवर्गीकरण जवळपास थांबलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं असेल की 1 ऑगस्ट 2024ला 7 जणांचा एक बेंच याच म्हणजे पंजाब मधली एक केस वरती आली. पंजाब गव्हर्नमेंट वर्सेस एक एक सिंग नावाचे ग्रोस होते, त्यांची ही केस होती. आणि त्याच्यामध्ये त्या 7 जणांच्या बेंचने 6 विरुद्ध 1 असं जजमेंट दिलं. ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की राज्य सरकारला अशा पद्धतीनं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये या 7 जणांमध्ये 6 वर्सेस 1 अशा पद्धतीची जजमेंट झालेली आहे. बेला तिवारी नावाच्या ज्या जज होत्या सुप्रीम कोर्टाच्या, त्याने त्याच्या विरुद्ध जजमेंट दिली 6 जणांमध्ये की असं करता येणार नाही. मी त्या 5 जणांनी जी जजमेंट दिली 2004ला, मी त्यांच्या बरोबर आहे. त्यांनी योग्य जजमेंट दिलेली आहे. म्हणजे खरं म्हणजे आता जर आपण बघितलं सुप्रीम कोर्टाच्या जजेसचं, तर 6 विरुद्ध 6 झाले. त्यामुळे खरं म्हणजे ते अधांतरी आहे. आमचं म्हणणं आहे की 9 जणांचा आता बेंच बसवा आणि मग त्याच्यात डिसिजन घ्या. नक्की काय करायचं? कारण 2004ला जेव्हा त्या बेंचने जजमेंट दिलं, तेव्हा त्याच्यानंतर 2024 पर्यंत या इथं संविधानात काही बदल झाले नाही, सामाजिक परिस्थितीत बदल झाले नाही. त्यामुळं अशा पद्धतीने आधीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय परत उलटा करण्याचा अधिकार खरं म्हणजे कोणाला नाही. परंतु आपण पाहतो की या इथं जेव्हा 2014 नंतर जे सरकार आलं, त्यांचं सुप्रीम कोर्टातल्या जजेसवरती प्रचंड प्रमाणामध्ये प्रभाव पडलेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की कर्नाटकच्या इलेक्शनमध्ये आमच्या प्राईम मिनिस्टर सांगितलं, मादिगा नावाच्या जो समाज कर्नाटकामध्ये उपवर्गीकरण मागत होता, त्यांना इलेक्शनमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उपवर्गीकरणास मान्यता देऊ आणि त्यासाठी सर्व आमचे प्रयत्न राहतील. आणि त्यानंतर अचानक सुप्रीम कोर्टाची जजमेंट येते 6 विरुद्ध 1 आणि तशा पद्धती जजमेंट येते. खरं म्हणजे दुर्दैवी आहे की अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीचा आदेश देणं. पण ते करत असताना पण सुप्रीम कोर्टाने अनेक कंडिशन सरकारला घातलेल्या आहेत की इम्पेरिकल डाटा म्हणजे अचूक डेटा असल्याशिवाय तुम्ही अशा पद्धती कुठचंही करू नका. आता अजूनही 2011चा जो अ, अ, जनगणना आहे ती फार जुनी झालेली आहे. खरं म्हणजे 2027ला आता जनगणना चालू आहे. ती झाल्यानंतर खरं म्हणजे याच्यावरती विचार करण्याची योग्य होतं. पण सरकारने 1 ऑगस्ट 2024ला जेव्हा ही जजमेंट आली, त्यानंतर त्या जजमेंटवर रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आलं. त्याचा निकाल 16 ऑक्टोबर 2024ला जैसे थे म्हणून देण्यात आला. पण त्याच्याच आधी महाराष्ट्र सरकारला या उपवर्गीकरणाची एवढी घाई झाली की त्यांनी न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांची एकल कमिटी बसवली आणि त्या कामकाज सुद्धा उपवर्गीकरणाचं चालू केलं. म्हणजे सरकारला त्याच्यामध्ये फार इंटरेस्ट आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि सरकारच आमच्यामध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न करते असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यासाठीच विरोधामध्ये
संपूर्ण अनुसूचित जातीच्या 59 जाती, म्हणजे मी असं समजतो काही हातावर मोजण्या एवढे मातंग समाजाची लोक याला विरोध करतात. नाही तर मातंग समाजाचा संपूर्ण म्हणजे आज मोठा ग्रुप आहे तो खरं म्हणजे या आमच्या सर्व एकसंघ या अनुसूचित जातीमध्ये राहायला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांची मागणी आहे. आणि त्यामुळं 59च्या 59 जाती आज याला विरोध करतायत. आणि त्यामुळं आमचं म्हणणं आहे की हे जे चाललेलं आहे हे सरकारचं षडयंत्र आहे आणि हे आम्ही रोखणारच. सरकारला आम्ही उपवर्गीकरण करू देणार नाही असा आमचा निर्धार आहे. साहेब, जर अ, म्हणजे बद्दर समितीचा जो डाटा आहे, तो डाटा सरकारकडे अवेलेबल आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, की कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना विचारात घेऊन उपवर्गीकरण लागू करूच, या निर्णयावर मुख्यमंत्री ठाम आहेत. तर पर्याय तुमच्याकडे काय? बघा, मी तर म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगतो, 20% मुस्लिम तर त्यांच्या विरोधात आहेत. आज इथे जवळपास एससीची संख्या 18 ते 20% झालेली आहे. हे परत विरोधात गेले तर त्यांचं काय होईल पुढच्या इलेक्शनमध्ये हे त्यांनी ठरवावं. लोक इथे सुप्रीम आहेत. कोणाची काही इकडे काही राजसत्ता नाही. त्यामुळे ही दादागिरी लोकांच्या याच्यावर मतावर निवडून आले लोकांनी अशा पद्धतीने दादागिरी करू नये एवढंच सरकारला आमचं सांगणं आहे. तर पुढच्या वेळेस आम्ही त्यांना आमची त्यांची योग्य ती जागा दाखवू. साहेब, आता आता सध्या मातंग समाजामध्ये एक असा मेसेज आहे, की मातंग समाज हा लहान भाऊ आहे आणि पूर्वीचे महाराष्ट्राचे बौद्ध हे मोठे बंधू आहेत, भाऊ आहेत. पण त्या भावाने आमचा थोडाही विचार केलेला नाही, असा असा आरोप होतोय. तर म्हणजे हे सरकारने त्यांच्या डोक्यामध्ये आणि काही मनुवाद्याने पेरलेलं विष आहे. आज बघा, आज सुद्धा मागच्या आठवड्यात आपल्या जे स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन असते एसीचं त्याच्यामधले 1,000 कोटी रुपये लाडकी बहिणीला देण्यात आले. माझं म्हणणं आहे ते 1,000 कोटी रुपये त्या मातंग समाजासाठी खर्च करा ना. त्यांच्या मुलांसाठी चांगल्या शाळा काढा, हॉस्टेल्स काढा, त्यांना घरकुलं द्या. कुठच्याही 58 जातीमधला एकही समाज त्यांना एक्स्ट्रा त्यांच्यावरती खर्च केला म्हणून कधी ऑब्जेक्शन घेणार नाही, घेतलं पण नाही, घेणार पण नाही. फक्त आमचं म्हणणं आहे की आम्ही सर्व एकसंघ आहोत आणि एकसंघ ठेवा एवढीच आमची मागणी आहे. आपसामध्ये ज्या पद्धतीने ओबीसी वर्सेस मराठा, आज मराठ्यांच्या दुकानावर ओबीसी जात नाही, ओबीसीच्या दुकानात मराठी जात नाही, अशा काही ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर धनगर समाज वर्सेस आदिवासी समाज, हा जो महाराष्ट्रामध्ये कलह करण्याचा, क्लेश करण्याचा आणि आपली सत्ता राबवण्याचा जो प्रयत्न या देशामध्ये चालू आहे आणि खास करून महाराष्ट्रात खरं म्हणजे दुर्दैवी आहे. हिंदू मुस्लिम असेल किंवा इतर असे नुसते वाद लावून आपण सत्तेमध्ये राहायचं, देशाचं आणि या महाराष्ट्राचं काय व्हायचं ते हो, हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी विचारसरणी आहे असं मी समजतो. आणि माझं सरकारला आव्हान आहे की सर्वांना विश्वासात घेऊन जर या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर सर्व घटकांना योग्य तो न्याय देऊन सर्वांना एकत्र घेऊन का पुढे जायला पाहिजे. तरच हा देश महासत्ता होईल. नाहीतर आपल्या या फाटाफुटीच्या राजकारणाने या देशाचं काय होईल हे बाबासाहेबांनी त्यांच्या 26 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये सांगून ठेवलंय. दुर्दैवानं ते बाबासाहेबांचं भाषण या देशाच्या बाबतीत खरं न ठरू ही मी भगवंताचरणी प्रार्थना करतो की बाबासाहेब सांगितलं की हा देश याच्यामध्ये मी राजकीय समानता देतोय. तिथं असणाऱ्या टाटा बिर्ला असो किंवा या देशामधला गरीबातला गरीब माणूस असो त्याला पॉलिटिकल एक मत मी राजकीय एक मूल्य देतोय. व आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे आणि ती जर जास्त झाली तर या देशाचं फुटीचं राजकारण चालू होईल आणि ते या देशाला धोकादायक असेल असं बाबासाहेब म्हणाले. दुर्दैवानं ते बाबासाहेब हे विधान खरं होऊ नये त्यासाठी सर्वच पॉलिटिकल पार्टीने काम करायला पाहिजे असं माझं मत आहे. साहेब, तुमची आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेची युती असताना देखील तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये जाताय. त्याच्यावर म्हणजे खरं म्हणजे युती काय असते हो? राजकारणात युती ही फक्त इलेक्शन पुरती असते. ती काय कायमची नसते. इलेक्शन मध्ये
त्यांचे आमचे उमेदवार जेव्हा उभे राहतात तेव्हा एकमेकाला मदत करू एवढंच असतं. त्यानंतर त्यांचं हिंदुत्वाचं तत्त्वज्ञान, आमचं बाबासाहेब तत्त्व, आम्ही आमच्या पद्धतीने, ते त्यांच्या पद्धतीने. युती ही काही कायमची नसते. कोणीतरी म्हणजे काय ते लग्न, नवरा बायकोचं लग्न नसतं, की ते कायमचं टिकायचं असतं. राजकारणातल्या युत्या या त्या वेळेनुसार असतात, त्या काही कायमच्या नसतात. आणि ती काय इलेक्शन पुरती असलेली तडजोड असते. त्यामुळं लोकांनी अशा पद्धतीने आज काँग्रेसची आणि यांची युती शिवसेने, म्हणून शिवसेनेचं तत्वज्ञान हिंदुत्वाचं काँग्रेसने घेतलं का? किंवा काँग्रेसचं सर्व धर्मसमूह शिवसेने घेतलं का? असं होतं का उद्धवने? असं होत नाही. त्यामुळे ही मॅच्युरिटी समाजाला यायला पाहिजे. जे काही ही बडबड करतात, ते अपरिपक्व पद्धतीने बडबड करतात असं माझं मत. उद्याच्याला जे मोर्चा होणार आहे, त्या मोर्चामध्ये कोणत्या जातीचे नेतृत्व उद्याच्याला तुमच्या सोबत राहणार आहेत? आमच्याबरोबर बहुतेक सर्व जातीचे आता इथं या लातूरला किती जण येऊ शकतात, परंतु बरेच जण येणार आहेत. म्हणजे मातंग समाजाचे सुद्धा काही नेते इथे येतील. त्याचबरोबर आंबेडकरी समाजाचा असेल, बबनराव घोलप येणार आहेत. म्हणजे चर्मकार समाजाचे नेते आहेत. त्याचबरोबर अनेक छोट्या जाती आहेत, त्यांचे नेते इथे येणार आहेत. आत्ताच इथे मगाशी इथे हे होते ना, ॲडव्होकेट प्रदीप गणे खाटीक समाजाचे, ते मला भेटून गेलेत. बरेच नेते उद्या तुम्हाला वेगळ्या अ, अनुसूचित जातीमध्ये इथे तुम्हाला त्याच्या मोर्चामध्ये दिसतील असं मला पूर्ण खात्री आहे. साहेब, शेवटचा प्रश्न, जे मातंग बंधूमध्ये आणि बौद्ध बांधवांमध्ये जे सोशल मीडियावर जे आता खालच्या पातळीला जाऊन टीका टिप्पणी होती आहे आणि एकामेकाचे मन दूषित झालेले आहेत, त्यांचे आता पूर्वत्व करण्यासाठी काय प्रयत्न, म्हणजे आपल्याकडनं काय प्रयत्न होतील? आज कसं आहे, वातावरण गरम करणारे काही लोकांनी नको ते सोशल मीडियावर टाकून वातावरण खराब केलेलं आहे. पण ती दोन्ही याच्यामध्ये मोजकीच मंडळी मी पाहतोय, जी एकमेकाला खालच्या पातळीवर बोलते. ती म्हणजे काही समाज नाही. म्हणजे आंबेडकरी समाजामध्ये ती बोलणारी ती म्हणजे पण आंबेडकरी समाज नाही, किंवा त्यांच्या समाजामधून जे काही बडबड करणारे आहेत, ते सुद्धा अख्खा मातंग समाज नाही. त्यामुळे ही फार थोडी मंडळी आहेत. त्यांचा इफेक्ट अख्ख्या समाजावर होत नाही. समाज मन हे वेगळं असतं आणि समाज मन वेगळ्या पद्धतीने काम करतं. त्यामुळे अशा पद्धतीने बडबड केल्यामुळं दोन्ही समाज वितुष्ट येईल असं मला वाटत नाही. आजपर्यंत अनेक आंबेडकरी समाजामध्ये अनेक मातंग समाजाच्या लोकांनी, खरं म्हणजे मला आज गर्व वाटतो, की नामांतराच्या काळामध्ये पोचीराम कांबळे सारख्याने मातंग समाजाचा एक युवा शहीद झालेला आहे. त्याचा आंबेडकरी समाजाला नेहमी गर्व आहे. आम्ही त्याच्यासाठी नेहमी म्हणजे 14 जानेवारीला जेव्हा मी तिथे जातो नामविस्तार दिनी संभाजीनगरमध्ये, आम्ही त्याचा अवश्य नाव घेतो. किंबहुना अण्णाभाऊ साठेंना जिवंत ठेवण्यामध्ये जेवढं आंबेडकरी समाजाचं श्रेय आहे, तेवढं मातंग समाज नाही. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू का, अण्णाभाऊ साठे हे मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांच्या कलेवर भैयासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळच्या अंतिम हे केलेलं आहे, त्यांच्यावर क्रियाकर्म, ही परिस्थिती आहे. त्यामुळं आम्ही त्यांना वेगळं समजतच नाही. ते आमचेच आहेत आणि आमचेच राहतील असं आमचं मत आहे. तर खरोखरच खूप मोठा संदेश साहेबांनी दिलेला आहे. आता आपण एक साहेबांना एक रिक्वेस्ट करणार आहे, की साहेब, आता जी दुफळी झालेली आहे, शक्यतो लातूरमध्ये तर जास्त नाही आहे. सगळे म्हणजे एकत्रच आहेत. पण उद्याचं जे आपलं भाषण होणार आहे, त्या भाषणाच्या अनुषंगाने, की जेणेकरून जे कुणी त्या ठिकाणी वक्ते बोलायला येणार आहेत, त्या वक्त्यांना तुम्ही काय सूचना करणार आहात? नाही, मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे, आपला लढा सरकार विरुद्ध आहे. आपला लढा कुठच्याही जातीविरुद्ध नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कोणीही एखाद्या जातीला असं अपशब्द बोलायचा नाही, हे स्पष्ट इन्स्ट्रक्शन मुंबईच्या मोर्चामध्ये पण होते आणि उद्याच्या मोर्चामध्ये पण राहणार आहे. तर ह्याच ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.